गेल्या काही वर्षात भारतीय सिनेमाने जागतिक पातळीवर उंच उडी घेत अनेक विक्रम तर रचलेच आहेत, पण यासोबतच जागतिक स्तरावरच्या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्येही आपल्या सिनेमांनी मुसंडी मारली आहे। गेल्या वर्षीच RRR या तेलुगू चित्रपटानं ऑस्कर पुरस्कार जिंकून इतिहास घडवला होता। यासोबतच आणखी एक अवॉर्ड RRRने जिंकला होता, तो म्हणजे गोल्डन ग्लोब। हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून जागतिक चित्रपटांना हा अवॉर्ड दिला जातो। याच अवॉर्ड्स मध्ये आता एका भारतीय महिलेने असा पराक्रम केलाय जो आतापर्यंत कुणालाही जमला नाही। आज या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय सिनेमातील या ऐतिहासिक गोष्टीविषयी जाणून घेऊया। नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी। जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। इंडियन फिल्ममेकर पायल कपाडियाने हा इतिहास रचलाय। तिच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या मूवीला गोल्डन ग्लोब मध्ये 2 नॉमिनेशन मिळाले आहेत। एक म्हणजे सर्वोत्कृष्ट फॉरेन लँग्वेज मोशन पिक्चर्स आणि दुसरं म्हणजे बेस्ट डायरेक्टर। हे बेस्ट डायरेक्टरचं नॉमिनेशन मिळवणारी ती भारतातली सर्वात पहिलीच फिल्म मेकर आहे। विशेष म्हणजे तिला आधीच या मूवीसाठी कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये ग्रँड प्रिक्स हा अवॉर्ड मिळाला होता। यामुळे जगभरात या चित्रपटाची प्रशंसा करण्यात आली। आतापर्यंत या मूवीने 10 पेक्षा जास्त इंटरनॅशनल पुरस्कार जिंकले आहेत, पण गोल्डन ग्लोब हा विषयच प्रतिष्ठेचा आहे। त्यामुळे भारतीय फिल्म मेकर्स कडून पायलवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। तिचा ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा मूवी नुकताच 21 सप्टेंबर 2024 ला रिलीज झाला होता। हिंदी, मल्याळम आणि मराठी अशा 3 भाषांमध्ये हा मूवी आहे। विशेष म्हणजे आपली मराठमोळी अभिनेत्री छाया कदमने या मूवी मध्ये विशेष भूमिका केली आहे। पायल कपाडियाचा हा 6वाच मूवी आणि त्यातच पायलने जागतिक सिनेमावर आपली छाप पाडली आहे। आजपर्यंत कोणत्याही पुरुष डायरेक्टरला जे जमलं नाही ते पायलने करून दाखवलंय। आता जाणून घेऊया की गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या इतिहासात कोणकोणत्या भारतीय सिनेमांनी पुरस्कार जिंकले आहेत। सर्वप्रथम म्हणजे व्ही शांताराम यांच्या दो आंखें बारह हाथ या मूवीला सॅम्युअल गोल्डविन इंटरनॅशनल हा पुरस्कार गोल्डन ग्लोब मध्ये मिळाला होता। 1982 साली आलेला गांधी हा चित्रपट जरी हॉलिवूड पट असला तरी तो नेहमीच भारतीय मूवी म्हणून गणला गेला आहे। याला बेस्ट फॉरेन फिल्मचा अवॉर्ड देखील मिळाला होता। यानंतर मीर नायर यांचा सलाम बॉम्बे आणि मान्सून वेडिंग या 2 चित्रपटांना बेस्ट फॉरेन फिल्मच्या कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं होतं। 2009 साली स्लमडॉग मिलिनेयर मध्ये बेस्ट ओरिजिनल स्कोअरचा पुरस्कार AR रहमान यांना मिळाला होता। त्यानंतर गेल्याच वर्षी RRR ला 2 नॉमिनेशन मिळाले। यामध्ये बेस्ट ओरिजिनल सॉंग्सच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा नाटू नाटू या गाण्याला पुरस्कार मिळाला होता। एकंदरीतच आतापर्यंत गोल्डन ग्लोब मध्ये भारतीयांना 4 अवॉर्ड मिळाले आहेत। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष पायल कपाडियाच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट कडे आहे। कमर्शियल सिनेमांच्या जगात एक साधा आणि सुंदर सिनेमा बनवून पायलने खऱ्या अर्थाने इतिहास रचलाय। अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।